महाराष्ट्रीयन फूड 328. मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे कवठ गुळाचं मिश्रण. ते कसं बनवायचं, काय बनवायचं, किती वेळ ठेवायचं ते आपण आता रेसिपीमध्ये बघूया. पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. वळूया रेसिपीकडे. आपण आता आधी कवठ फोडून घेऊया. कवठ पूर्ण पिकलेले. इथं आपण कवठाचा पूर्ण गर काढून घेतला. ह्या रेसिपीसाठी गॅस कुठेही लावण्याची आवश्यकता नाही, कारण आपण याचा गूळ घालून गर बनवत आहोत. त्यामुळं तिखट वगैरे नाही वापरते, आपण फक्त गूळ घालून बनवतोय. आता हे पूर्ण मॅश करून घेतोय. आपण 2 कवठं फोडून घेतलेत, ते पूर्ण पिकलेले आहेत. इथे आपण 2 मोठे कवठे घेतलेले आणि एक मोठी वाटी गूळ भरून गूळ घेतलाय. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आता हे आपण मॅश करून घेऊया. त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे. हा संपूर्ण गूळ याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि पूर्ण एकजीव करायचे. तुम्ही बघू शकता इथं आपण गूळ आणि कवठाचं मिश्रण तयार केलं आहे. आता आपण हे कवठामध्ये भरूया. आपण ज्या कवठातून गर काढला होता त्याच कवठामध्ये आपण हे मिश्रण परत भरून ठेवणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण कवठ फोडलं त्यावेळेस गर काढून घेतला, त्याच्यात गूळ कालवला आणि आता गूळ कालून ते मिश्रण पुन्हा त्यात पॅक करायचे. कवठाची जी कवटी असते आपण ते पुन्हा त्यात रिटर्न भरत आहोत मिश्रण. अशा पद्धती आपण जे कवठातून गर काढला होता त्या कवठामध्येच हे मिश्रण गूळ कालून पुन्हा भरले आणि 7 ते 8 घंट्यासाठी असंच ठेवून द्यायचे आणि नंतर मग खायचे. याला कुठली गॅसची वगैरे काहीही आवश्यकता नसते. हे असंच खाता. तुम्हाला ब्या नसेल आवडत तर तुम्ही मिक्सरमध्ये काढा किंवा आम्ही असंच भरतोय. आता आपण दुसरं कवठ भरतो. अतिशय सुंदर लागतं हे मिश्रण.
अशा पद्धतीने मिश्रण ह्यात भरायचे. ने 7 ते 8 घंटे ठेवून द्यायचे एखाद्या कोरड्या डब्यामध्ये. या पद्धतीने हे पूर्ण पॅकिंग करायचं आहे त्याच्यामध्येच. खूप छान पॅक राहतं आणि खायलाही छान लागतं. अशा प्रकारे आपलं गूळ आणि कवठाचं मिश्रण तयार आहे, जे आपण 8 घंट्यानंतर खाणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं कवठ गुळाचं मिश्रण तयार आहे. एकदा घरी बनवून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.